मनसुख हिरेनच्या प्रकरणात आरोपी असलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला मुंबई उच्च न्यायालयानं 2006च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणी जन्मठेप सुनावली। एका अत्यंत बुद्धिमान आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या करिअरची अक्षरशः माती झाली। परंतु ही माती करून घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून शर्मा स्वतःच होता। लखन भैया प्रकरणात शर्माला जन्मठेप झाली असली तरी ते मनसुख हिरेनच्या पत्नीचे शाप असावेत। असहाय्य बायकांची हाय घेऊ नये असे म्हणतात ते उगीच नाही। प्रदीप शर्मा नावाच्या ताऱ्याचा उदय आणि अस्त ही एक सुरस कथाच आहे। मुंबईत गँगवॉर टिपीला होतो तेव्हाचा हा काळ। प्रदीप शर्मा हा 1983च्या बॅचचा PSI, विजय साळसकर यांचा बॅचमेट। दोघांची ओळख आणि मैत्री इथूनच सुरू झाली। त्यांच्या मैत्रीत बिब्बा पडण्याची कथा आणि कोल्ड वॉर ही नंतरचं कथानक आहे। शर्माचे वडील रामेश्वर शर्मा हे प्रोफेसर होते। धुळ्यात त्याचा जन्म झालेला असला तरी मूळचा तो मथुरेचा। MSc फिजिक्स झालेल्या शर्माला दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात सहज संधी मिळाली असती, पण त्याला पोलिसाच्या खाकी वर्दीचं प्रचंड आकर्षण होतं। त्यामुळेच त्यानं PSIची परीक्षा दिली। कारकिर्दीच्या सुरुवातीला माहीम पोलीस स्टेशनमध्ये तो रुजू झाला, पण नावारूपाला आला तो 1991च्या एका एन्काउंटरमुळे। त्यावेळी शर्मा घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागात होता। रंजाक नावाच्या एका घरफोड्याला शर्माने ठोकलं। 1992 मध्ये शर्मा आणि विजय साळसकर ही जोडगोळी क्राईम ब्रँचमध्ये दाखल झाली। याच दरम्यान शर्मा ओम प्रकाश सिंह यांच्या संपर्कात आला। OP याचा भाऊ अरुण सिंह हा प्रोफेसर होता। माफिया दाऊदच्या टोळीनं त्याची हत्या केली होती। OP छोटा राजांसाठी काम करायचा। तो शर्माचा खबरी बनला। 1992 मध्ये दाऊदचे दोन मोठे गँगस्टर श्रीकांत नानू देसाई आणि सुभाष कुंचिकुवे उर्फ माकडवाला यांचा साळसकर शर्मा जोडगोळीनं एन्काउंटर केला। त्याची प्रचंड चर्चा झाली। साळसकर शर्मा यांच्यातील कोल्ड वॉर इथूनच सुरू झाला। साळसकर हे क्राईम ब्रँचमध्ये प्रचंड चमक असलेलं नाव। शर्माला साळसकरांची चमक आणि नाव दोन्हींचा मोह पडला होता। त्याला फक्त त्याचाच जय जयकार हवा होता। तो साळसकर यांच्याशी स्पर्धा करत होता। शर्मा नार्कोटिक कंट्रोल ब्युरोत गेला। तिथंही शर्माचा प्रचंड गवगवा झाला। त्यानं चांगलं काम केलं। इथेही OP त्याच्या सोबत होता। 2000 साली छोट्या राजांवर झालेल्या हल्ल्यात OPचं नाव पुढे आलं। दाऊदला ही टीप त्यानेच दिल्याची कुजबुज होती। पुढे या OPचा राजन टोळीनं नाशिक जेलमध्ये गेम केला। 2006 मध्ये राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया या वसईच्या गँगस्टरला अटक झाली आणि त्याच दिवशी त्याचा वर्सोवामध्ये एन्काउंटर झाला। या प्रकरणात सत्र न्यायालयानं 21 पोलिसांसह 13 पोलिसांना जन्मठेप सुनावली, परंतु प्रदीप शर्माला मात्र निर्दोष ठरवलं। राज्य सरकारनं या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं। नोव्हेंबर 2023 मध्ये उच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता। न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं शर्माला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी हा खटला लढवला। प्रदीप शर्मा याची कारकीर्द वादग्रस्त राहिली। अंडरवर्ल्डची साटेलोटे असल्याचा ठपका ठेवून त्याला ऑगस्ट 2008 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं। मे 2009 मध्ये मॅकनं त्याच्या बाजूने निकाल दिला। त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले। 2019 मध्ये त्यानं पोलीस दलाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा येथून निवडणूक लढवली। इथून त्याचे ग्रह फिरले। नालासोपाऱ्यात तो पडला। महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी शर्मा पुन्हा गोत्यात आला। हत्या प्रकरणातील एक आरोपी कॉन्स्टेबल संतोष चेलार यानं मनसुखची हत्या झाल्यानंतर शर्माला फोन करून सांगितलं की काम हो गया है। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया या इमारतीखाली स्फोटकांनी भरलेलं वाहन ठेवण्यात आलं। या प्रकरणातील इत्यंभूत माहिती मनसुखला होती, म्हणून त्याची हत्या करण्यात आली होती
हा मोठा योगायोग आहे की या प्रकरणातील 3 आरोपींचा शिवसेनेशी थेट संबंध होता. एपीआय सचिन वाजे, इन्स्पेक्टर सुनील माने आणि शर्मा राजकारणाचा सस आणि राजकारणातील असंगाचा संग शर्माला भोवला. शर्मानं आयुष्यात 112 एन्काउंटर केली होती. त्यातले फक्त लखन भैयाचं एन्काउंटर त्याला शेकलं. ज्या अधिकाऱ्यानं बड्या बड्या गँगस्टरना धक्क्याला लावलं त्याला एका गँगस्टरच्या भावानं बुडवलं. महत्वाचं म्हणजे शर्माला निर्दोष ठरवण्याच्या याचिकेच्या विरोधात राज्य सरकारनं 2015 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना आपल्या एन्काउंटरचा आकडा वाढवण्याचा सस होता असं म्हणतात. याची दखल खुद्द न्यायालयानं सुद्धा घेतली होती. अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात खटले दाखल झाले. त्यात काही एन्काउंटर फेक असल्याचंही उघड झालं. लखन भैयाच्या प्रकरणात प्रदीप शर्माला जन्मठेप झाली असली तरी मनसुख हिरेनची हत्या ही उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली. मनसुखच्या असहाय्य पत्नीनं फोडलेला हंबरडा बहुधा ईश्वरानं ऐकला असावा आणि त्यात तिचाच शाप प्रदीप शर्माला भोवला असावा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा.